जवळपास काळ कोणता आहे अजून इथे शिवसेना याच्यात अजून नोंद नाही सापडलेली, जेणेकरून हे जवळपास आपल्याला पाहायला भेटत नाही. ते इथं पाहू शकता तुम्ही. हेलस गावातून त्याची सुरुवात झाली. हेमाडपंथी मंदिर जे हेमाडपंथी ते या गावात ही शिळा याच्या वरची इथपर्यंत महादेवची जी लेवल आहे खाली, तर हे जवळपास 4 ते 5 फूट खाली. नाही आता ह्या आहेत ना, ह्या परिसरामध्ये सापडलेले आहेत. सध्या भंगलेली आहे ती. हे जे असे तुम्हाला महादेव सापासारखी कोण दिसते, त्यामध्ये काय मामा भाषे ओळखा आणि सोनं मिळवा. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आदित्य आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, जसं की मागच्या ब्लॉग मध्ये आपण जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामध्ये असलेल्या हेलस या गावाला भेट दिली होती आणि या गावाची अर्धवटच माहिती घेतली होती. तर मागच्या ब्लॉग मध्ये आपण हेलस गावाची उर्वरित माहिती घेणार आहोत की काय आहे नेमकं ती मामा भाच्यांची आख्यायिका, की मामा भाचा ओळखा आणि सोनं मिळवा. आणि त्यासोबतच आपण गावातील इतर मंदिरांनाही भेट देणार आहोत आणि त्या मंदिरांची सविस्तर माहिती घेणार आहोत. तर मग कसल्या प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ह्या गावामध्ये मामा भांजे म्हणून 2 मूर्त्या प्रसिद्ध आहेत. याच्यामध्ये काय मामा भाषे ओळखा आणि सोनं मिळवा अशी एक लहानपणापासून आम्ही स्टोरी ऐकून आलेलो आहोत. आता मागच्या महिन्यामध्ये काही इतिहासकार आले होते गावामध्ये, तर त्यांचं असं म्हणणं आलं की हे जे 2 येतं ते मामा भांजे नाही तर ते लेखक येतं. अच्छा, म्हणजे जे समजा राजाचं लिखाण करीत होते का, हे 2 येतं. जवळपास त्यांचे 4 ग्रंथ येतं. म्हणजे एखादा ग्रंथ गावात पण असं नाही, पण आता ते त्यांना माहिती. ते आम्हाला असं म्हणले होते की गावामध्ये आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला ग्रंथ दाखवू किंवा एखादी कॉपी देऊ म्हणून. म्हणजे ग्रंथ लिहिलं, ग्रंथाचे लेखक हे येतं. अच्छा, जे ह्या गावाचे जे ग्रंथ लिहिलेले त्या ग्रंथाचे लेखक हे दोघे समजा. मग ते मामा भाचे होते का 2 जण? मामा भाचे होते. हा, ते 2 लेखक होते समजा. त्यांनी लिहिलेलं समजा जो गावावर ग्रंथ लिहिला आपल्या. याच्यात विशेष म्हणजे ना, चालू ठेव. आत्या सांगत होत्या की इथं वट्टा होता, वट्ट्याला एक साखळी होती. ती जवळपास ते जेव्हा आत्या लहान होत्या का, ती साखळी ओढायची 4-5 फूट अशी त्याच्या वट्ट्यातून बाहेर नाही जाय, तिथून सोडली की परत ती वट्ट्यापर्यंत यायची. म्हणजे ओटा याच्यामुळे तुटला की लोकांना धनाच्या म्हणजे सोन्याच्या त्या हिशोबाने म्हणजे पूर्ण याच्या वाटा समजा स्ट्रक्चर होतं याला. अच्छा, काय म्हणले तुम्ही? वाटेर खाली साखळी प्रकारे स्ट्रक्चर होतं आणि त्या वट्ट्याला एक साखळी होती, ती अशी 5-10 फूट बाहेर निघत होती. अच्छा, आणि तिथून सोडली की परत ती तिथे खाली ओढली की बाहेर येईल आणि सोडली की पुन्हा परत. परत. अच्छा, तसे लग्न झालं इथं येत होते. आता मामा आणि भांजा ओळखायचं असं पहिले रीत होती. अच्छा, ओळखीला तर त्याचं म्हणणं होतं पहिलेच खालून सोनं निघतं. पहिले लोक असं परंपरा. आख्यायिका साखळी पुन्हा आत जाणारी साखळी, आत जाणारी इकडे कायची मूर्ती परत आणखी काय? तेच माहिती नाही. माणूस कोरलेला. हा हा, चारी बाजूला झाली त्याची. हा हा, नेमकं कशाचं आहे ते काय कोणालाच माहिती नाही. हा हा, हे पण समजा जुने असे भरपूर आहे समजा आपल्या गावामध्ये. असे भरपूर आहेत. मूर्त्या खूप आहेत. पुन्हा एक तिकडे ते काय ते ठेवलेलं आहे. हे निशाणे काय निशाणे त्याच्यावर तिकडे पण. हा, दगड वगैरे हे समजा जाते वगैरे तिथं पण काही आहे का परत? इथं तर म्हणजे जसं तुम्हाला आधी सांगितलं की परिसरामध्ये खूप साऱ्या मूर्ती आहेत. ही पण विष्णूंची मूर्ती आहे जी निद्रावस्थेमध्ये आहे. आता तुम्ही जर बरोबर बघितली तर हे निद्रावस्थेमध्ये आहे आणि ही म्हणजे खूप साऱ्या मूर्त्यांपैकी एक मूर्ती आहे. सध्या इथं जवळपास सापडली होती म्हणून रामाच्या मंदिरापाशी आम्ही ते आणून ठेवलेले. रामाचं मंदिर मंदिर नंतरच मूर्ती सापडली का, हे पण जास्त जुनी काळ नाही. एक 18 वर्षाचा काळ आहे. शेतात बाया जाऊ लागले, तिथे टेकडी होती. त्या मागच्या बाया येण्यासाठी बाकीचे थांबल्या होत्या. थांबल्यावर सहज उकरले एक जण खुरप्यानं, ते साप दगड दिसला. तिला वाटलं आपल्याला पाटा करता येईल म्हणून तिने पूर्ण दगड उकरला. एक मूर्ती निघली लक्ष्मणची. पुन्हा उकरलं, त्याचे 2 मूर्ती. त्यानंतर त्या दिवशी त्याचं काम तिथं स्टॉप झालं आणि गावात वाऱ्यासारखी चर्चा झाली की मूर्ती सापडली. नंतर छोटं वाट्याचं मंदिर होतं, छोटं पत्राचं. आणि आता ह्या आपल्या राम मंदिराच्या आधी
आमच्या गावात म्हणजे श्रीराम आमच्या गावात आले आधी. अच्छा, त्याच्या आधी आम्ही अच्छा आमचा जीर्णोद्धार झाला. हा इथं का हा म्हणजे छोट्या मूर्ती येतात. हे कधी जीर्णोद्धार झालं मग समजा कधी काय हा जवळपास 2-3 वर्ष झाली. 2-3 वर्ष हे कोरोना नंतर म्हणजे 2021 त्याच्यात मध्ये जुन्या झाले. मूर्ती पण कोरोना आहेत, नंतर. ज्या सापडल्या ओरिजिनल मूर्ती आहेत ना, त्या पण आता आहेत ना मंदिरात. आहेत का ते पण? हा, दिवस वाटले झोन करून घेता येईल. ते झूम करून घेऊ. आणि ही मूर्ती विष्णू लक्ष्मीचीच आहे, कारण हे शेषनाग हम्म. माता लक्ष्मी पायात आपण ते फोडली पाकून ते मुघलांनी पाय हे दर्शनाला आले ते हे काय म्हणजे ते त्यांचे जे आहेत ते पद्म शंख पूर्ण त्यांच्या हाती. आणि हा जो दंड आहे हा बघा, हा दंड पण आहे. हा हा बरोबर विष्णूची मूर्ती समजा हे त्यांचा हात समजा डोक्याखाली हात ठेवून जे हा, केलं ते. शेषाशाही तो शेषनाग शेषाशाही जो म्हणतात विष्णू, हा हा ती मूर्ती ते शेषनाग पाठीमागे म्हणजे ते सोनं सापडलं होतं का हा. तिथं पद्मनाभ मूर्ती पद्म शेषाशाही आहे. आणि त्याच्यात मंदिरात आहेत छोट्या मग थोडं मूर्ती जर दाखवली कोणतरी म्हणत राहतो हे कशाचं मंदिर आहे म्हणजे हे नाथ म्हणजे आता आम्ही दत्त मंदिर म्हणतोय, पण दत्त मंदिर नाही. हे दत्ताचे उपासक जे एखादी थोर मूर्ती असतील ते त्यांचं आहे. म्हणजे गोसाई पहिले शेतच गोसाई यांचं होतं. त्यांच्याच म्हणजे आद्य कोणती तरी एखादी मोठी हे असतील. आणि मागे एक गोसाई बुवा चालते नाथपंथी. नाथपंथी असं आपला जो आपला अंदाज आहे समजा हा. तर त्यांचे समाधी म्हणजे त्यांचीच समाधी आहे. आणि मग नंतर कोणीतरी समजा येऊन दत्तांची मूर्ती ठेवली नाही हे मग ते दत्त दत्त म्हणता कारण की बऱ्याच जण आता गुरुवारची पूजा आहे बरेच करतात. इथं खूप जण येऊन बऱ्यापैकी हे आहे त्यांना. पूजा करतात. दत्तांची जी पूजा करतात दर गुरुवारी समजा हा दत्त गुरुवार हे पण जुनच आहे समजा हे पूर्ण स्ट्रक्चर जुनं आहे. आतून याचं आतून बांधकाम वेगळं आहे आणि बाहेरून वेगळं आहे. आतून पूर्ण दगडी आहे. हा आणि बाहेरून विटाच आहे. बाहेर विटच आहे का गुरुपौर्णिमेला पण इथं कार्यक्रम राहतो. गुरुपौर्णिमेला का इथं कार्यक्रम असतो का म्हणजे शेतामध्ये असतो. हा हा हे बघ, बाहेरून विटाच आहे. विटाचं म्हणजे हे बांधकाम चिरबंदी बाहेर चिरबंदी समजा वरती एवढं विटाचं आहे वरचं घुमट समजा. हे नंतर झालेलं असणारे बांधकाम. आणि इथं मूर्ती इथं पण मूर्ती आहे. जुनं दिसायला नाही नाही जुनं पूर्ण नवं. ते वरचं पण विटाचं पण जुनच असणार त्या पहिले त्या चौकोनी विटाचं नाही, नाही, शक्यतो विटाचं काम हे नंतर असू शकते. दगडी बांधकाम एक आहे, एक पहिलं. संध आहे. तुम्ही आता आतलं पाहिलं का, आतून पाहिलं एक संध मंदिर आहे. बाहेरून वेगळं दिसतं. आणि या पण ह्याच्या मूर्त्यात आता ह्या आसपासच भेटलेल्या आहेत. ह्या पण सापडले समजा. हे नदी सापडलेली आहे. इथनं नदी गेलेली आहे. ही नदी आहे. नदीमध्ये खूप साऱ्या होत्या. इथं नदी आहे का इकडे पण आता ही जर पाहिली हा हा तर ही जवळपास 4 ते 5 फुटाची मूर्ती आहे हा हा हं? आणि ही भंगलेली आहे. नाही भंगलेली नाही ती. भंगलेली नाही ही मशीन उचलत नव्हती जेसीबीनं. धरता जाईने गेला फुटाच्या भेवामुळे मग ती वरी घेतलीच नाही. ही एक आहे. इथनं भंगले गेली ती. नाही एवढी भंगलेली नाही ती. थोडी हे तिला तडा आहे तर तो तडा हे येणे गेलाय लाकूड आले त्यात. आणि ती तिथे एक आहे. आणि त्या झाडाच्या बुडाला पण एक मूर्ती आहे. तिकडे पाहिलं का कोणाला मध्ये लिंबाकडे? या पण सगळं सापडले समजा त्या या सापडलेल्या नदीत आहेत. सापडले हो. इकडून आता- नदी गेली का हो इथनं नदी गेली आहे. बऱ्यापैकी घाट आणि विशेष म्हणजे एकत्रित बांधलेलं आहे. या समाधीचं एक वैशिष्ट्य तुम्हाला तुम्ही देवाला मानता नाही मानतात का एवढं हे नाही. पण संध्याकाळचा दिवा जर लावला का किती वारा असू दे किती पण वरी दिवा लावला का हा विजत नाही. पण अच्छा इथं दिवा लावला किती इथं कुठे दिवा लावून दिला का संध्याकाळी संध्याकाळच्या पूजेच्या टायमाला अच्छा तो विजत नाही. इथं दिवे लावले जाते इथं दिवे संध्याकाळी संध्याकाळी रात्रभर चालूच राहतो नाही रात्रभर नाही. म्हणजे रात्रभर आपलं म्हणजे पूजा करून जोपर्यंत पूजा वगैरे होत समजा विजत नाही त्याच्यावरती ही काही समाधी त्यांची नाहीये. आता येतं बघा, त्या समाधीवर हे पादुका आहे. पादुका आहे. विचार पद्म इथं हा पद्म आहे पद्म म्हणतात. पद्म आहे. हा म्हणजे पद्म आहे काय पाहिजे असं जुने जे म्हणतात ते पद्म आहे. कारण बरेच इतिहास चक्र जाती आकाराचं. चक्राला पद्म म्हणतात. हा 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 आता हे जे मंदिर बघताय तुम्ही हे कालिका देवीचं मंदिर आहे. याचं स्ट्रक्चर पण हेमाडपंथी मंदिराचं म्हणजे जे महादेवाचं मंदिर आपण आधी बघितलं होतं त्याचं आणि हे जे मंदिर बांधलंय त्याचा कालावधी जवळपास
सारखंच असं. हा म्हणजे सारखंच आहे जवळपास. दगड पण सारखं आहे समजा. हा दगड पण आणि याचं बांधकामचं स्ट्रक्चर बघितलं तुम्ही सारखंच आहे. फक्त हे मंदिर थोडस हाईटला मोठं आहे आणि ते थोडस छोटं आहे. नाही, महादेवाच्या मंदिराला आतून हे जास्त आहे नक्षीकाम. याला पिलर आहेत, महादेवाच्या मंदिराला पिलर नाही. आणि आत पुन्हा हे दोन्ही गुण पण म्हणजे एक डबल 3-4 हे असतात. तसे तिथं पिलर वगैरे काही बाहेरून सारखं स्ट्रक्चर. आता हे जे मेन गाभ आहे दोन्हीचं सारखं आहे. फक्त याला सभा मंडप असल्यासारखं आहे म्हणजे जुना. तो पण महादेवाच्या मंदिराला सभा मंडप छोटा आहे. महादेवाच्या मंदिरात सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे, या साईडला पण एक रूम आहे, पलीकडे साईडला पण रूम आहे. बाहेरून वाटत नाही की आत रूम असतील डबल. गर्भगृह आतमध्ये 2 वेगवेगळे कंपार्टमेंट रूम आहेत ते तेवढं समजा सभागृह होते छोटं वाटत नाही तसं. बाहेरून काय वाटतं की एकच आहे. आणि याचं पण पाण्याचं जे महादेवाचं मंदिर आहे का या ठिकाणी पण दाबले गेले याचं पण खाली. इथून पाणी इथून पण पाणी येतं समजा जे पूजेचं पाणी येतं ते याचं पण त्या लेवललाच येत होते दाबले ते पाहिजे आणि बघत होतो लहानपणी वरून केलं ते पाहिजे. आता हे सगळं पाहिलं तर तुम्ही याचे खाली बांधकाम होतं जे म्हणजे पहिलं. आता हे फक्त म्हणजे नवीन बांधकाम करू गट्टूचं बांधकाम गट्टूमुळे थोडं वर आलं. हे पण खाली होतं बरं. अच्छा हा इथं लग्न कार्य होते. आता इथं सगळीकडे लग्न कार्य वगैरे होतात. जुनी पाण्याची आता हे वरचं बांधकाम नवीन आहे पण ही जी सिस्टीम आहे जुनी आहे. जास्त पाऊस पडला की पाणी सगळीकडे बाहेर. पन्हाळाची सिस्टीम केवढी आहे म्हणजे तिथं असू शकतं पहिलं हे नंतर हे स्ट्रक्चर. हे आता 1984 मध्ये याचं म्हणजे जे नवीन बघतो आपण त्याचं बांधकाम हे 84 मध्ये झालंय आणि कलरिंग याला जवळपास 5-6 वर्ष पूर्वी झालं. 5-6 वर्ष. हे जे स्लॅब दिसतं आपल्याला हे 84 मध्ये झालं. हा 84 मध्ये झालं. हे इथं हे सभा मंडप मध्ये नाही. हो हे पिलर आहे. आता हे पिलर आहेत. हे महादेवच्या मंदिरामध्ये तुम्हाला दिसायला तिथं डायरेक्ट होतो असं. आणि आहे बघा इथं स्लॅबचं कनेक्शन काहीच नाही. आता हे जुनं जे आहे दगडी बांधकाम ते दगडी स्लॅब याच्या वरी बाहेरून काय वाटतं आपल्याला स्लॅब इथं आतून काहीच नाही. वरती स्लॅब येतो याच्या ह्या दगडाच्या वरती स्लॅब आहे म्हणजे जर लिकेज काय असते त्यामुळे 84 मध्ये केलं. ही जी मूर्ती आपली ही जी मूर्ती आहे ही जुनी मूर्ती आहे कालिंग देवीची. आणि या मंदिरात जी मुख्य मूर्ती होती ती मूर्ती. आणि ह्या मंदिराचं जे मेंटेनन्स आहे हे आमच्या गावातले जे कसार समाजाचे ते सगळे मेंटेन करतात. त्यांची कुलदेवी कालिका माता समजा त्यांची कुलदेवी कसार समाजाची समजा. पूर्ण व्यवस्थापन त्यांच्याकडे. हे पूर्ण मॅनेजमेंट समजा या मंदिराचं त्यांच्याकडे समाज. हे इथलच्या आपल्या मूर्तीचं काय जुनी मूर्ती समजा. आता ही जी तुम्ही मूर्ती बघताय ही महावीरांची मूर्ती आहे. आणि याची जर साईज बघितली तर ही जवळपास 5 फूट 9 इंचापर्यंत 5 फुटापर्यंत. 5-9 पर्यंत. माझी 5-7 आहे ही 5-9 पर्यंत येईल. आणि जर तो दरवाजा बघितला तर तो जवळपास येईल 4 फुटाच्या आसपास. 4-4 मुख्य दरवाजा. मुख्य दरवाजा. तर हे जे बांधकाम झालेलं आहे आता याला जवळपास 400 वर्ष झाली असते आणि 400 वर्षापूर्वीची ही मूर्ती असायला पाहिजे. ही महावीरांची मूर्ती. महावीरांची मूर्ती. आता ही विड्थला पण म्हणजे रुंदीला पण जास्त आहे आणि हाईटला पण जास्त आहे. रुंदीला भरपूर मोठी. आडवी जरी केली तरी येऊ शकत नाही समजा. नाही आडवी केली उचलली पाहिजे. हा ते पण आहे. नाही आडवी केली तरी पण येऊ शकत नाही. रुंदी भरपूर मोठी. अशी रुंदी मोठी दरवाजापेक्षा मोठी. दरवाजापेक्षा म्हणजे तुम्हाला जे खालचे बैठक व्यवस्था दाखवली अशा बैठक व्यवस्था आपल्या गावात भरपूर आहे. म्हणजे खालचे ते दगड अजून पण आहे म्हणजे मूर्ती किती असू शकते याचं सांगता जुन्या बैठक व्यवस्था आहेत. असं हे जे बैठक हे आजूबाजू आहे खालचं बस असे भरपूर आहे समजा. त्याच्या मूर्त्या नाही समजा पण ते हे आहे. आता जर तुम्ही बघताल तर ह्या मूर्तीमध्ये आणि ह्या दगडामध्ये ना खूप कमी डिस्टन्स आहे. बरोबर. आणि हे खूप म्हणजे थोडेस याच्यावर. ह्या उखालण्यासाठी जास्त काही मेहनत नाही करायला लागणार. नाही बरोबर. त्याच्यामुळेच ह्या म्हणजे हे जे आसन म्हणता येईल हे आसन खूप
साऱ्या ठिकाणी पाहायला भेटतात पण मूर्त्या सध्या म्हणजे कुठं दिसतात कुठं नाही दिसतात. आसन भरपूर आहे आपल्या गावात दिसते. कारण की आसनामध्ये आणि बसण्यामध्ये जे आहे म्हणजे पोकळी मध्ये यांना अभिषेकासाठी पण हे जे आहेत नाही अभिषेकाचे पाणी जायसाठी अभिषेक समजा केलं इथून पाणी खाली जायला पाहिजे. हे पाणी इथून गेलं आज जाऊन येऊन बरोबर येते इथून इथं जरी पडलं पाणी डायरेक्ट खाली जातं. बरोबर. आतमध्ये आपले यांचे ना कालिका देवींची ही जी मूर्ती बसवली याला जवळपास 7-8 वर्ष झालेले आहेत. 7-8 वर्ष. ही नवीन मूर्ती आहे आणि ती जुनी मूर्ती आहे. ती जी आपण पहिलं आणि ही नवीन मूर्ती हे आणि आपलं ते महादेव मंदिर एकच काळात हे जवळपास आता तुम्ही धरून चालले की ते 20-30 वर्षांचा फक्त अंतर बांधण्याचा, नाहीतर स्ट्रक्चर जवळपास सारखंच आहे. आणि आता तरी कलरिंग वगैरे दिला किंवा त्याच्या आधी जे मंदिरं होती तर तो जे शिला होत्या त्या जवळपास सारखेच आहेत दोन्ही मंदिरांचे. पूर्णच एवढं मंदिर सरपाच्या नकाशा पुढे पण पूर्ण एकही हे नाही पूर्ण दगड नाग असे पूर्ण याच्यावर पुढंच नाही उलटे असल्यासारखे आहेत का ते? उलटे असल्यासारखे आहेत का? आणि असं निशाण गाव पुढे माझ्या साईडने कुठेही सापडतात सरपंच. तुम्ही समजता की मंदिर? हो ना. म्हणजे आताच लॉक लावायला पद्धत झाली, नाही तर पूर्वी पोरं येऊन म्हणजे खेळायला यायचे. बंद होतं ते, बंद पहिले लॉक वगैरे नव्हतं. पहिला म्हणजे नव्हतं ना, सभा मंडप नव्हता, एवढंच मंदिर होत. नंतर झाले. अच्छा. हे बाहेरचं नंतर झालं. ते काय 1984 ला स्थापना झाली नाही. कंपाऊंड नव्हतं समजा, काहीच नव्हतं. फक्त एवढंच मंदिर होत आहे. जमिनीपासून किती वर होत मंदिर? जमीन पहिलं म्हणजे हे काही एवढी जमीन खोली नाही एवढी. त्याचे खोली खाली होत नाही. नंतर उंच बांधलेला वाटा होता थोडसा वाट्याच्या बांध मग हे सभा मंडप झाला. म्हणजे वाट्यावर होत मंदिर. हे बाजू आजूबाजू काहीच नव्हतं, इथं फक्त एवढे. नंतर जमिनी सगळी जरा जरा घेतली नाही शेजाऱ्याची आणि बांधलं चौकून. उंचावर खालून जमिनीपासून भरपूर वर. आता हे जी आजूबाजूची शेती आहे ना जवळपास 7-8 फूट वर आहे म्हणजे खाली 6 फूट आहे. 7-8 जवळपास ज्याची शेत आहेत थोडं इकडचं पहिले एवढंच होते. ते मंदिर आहे ते मंदिर जमिनीपासून खोली आणि हे मंदिर जमिनीपासून याच्यात गावात जर विचार केला नदी म्हणजे जुन्या काळात त्यांनी पाण्याचा पण विचार केला असावा. नदी या साईडने समजा पूर वगैरे काही समजा केलेलं इथपर्यंत हे पूर्ण मग त्याच्यावर मंदिर इथपर्यंत वाटा इथपर्यंत वाटा होता येतो. हे बाजूचं मग नंतर बांधलेलं आहे. तर तुम्ही जे बघताय हे सध्या गणपतीचं मंदिर आहे आपल्या आणि याची स्थापना जवळपास जी ओरिजिनल स्थापना आहे ती जवळपास 400-500 वर्षापूर्वीची आहे. तर आमच्या गावाचा इतिहास असा आहे की आमच्या इथे कोणाच्याच इथं गणपती बसत नाही. म्हणजे 1.5 दिवसासाठी बसत नाही, 3 दिवसासाठी बसत नाही, कसंच नाही. घरी कोणाच्याच नाही. म्हणजे बाहेर गावी जे गेलेले त्यांच्या इथे पण बसत नाही. म्हणजे आपल्या गावातले जे बाहेर शहर गेले नोकरीला कुठं नोकरीला असो किंवा स्थायिक झाले असतील, जे हेलसगावचे जे मूळ आहेत मूळ नागरिक असतील ते कुठेही स्थायिक झालेले असेल त्यांच्या इथे कुठे गणपती बसत नाही. तर गणपतीची जेव्हा गणपती उठतो 10व्या दिवशी विसर्जन जेव्हा होतं तेव्हा दुसऱ्या दिवशी आमच्या गावामध्ये पालखी पौर्णिमेचा कार्यक्रम होतो. म्हणजे त्या पालखी पौर्णिमेमध्ये श्रींची प्रतिमूर्ती ठेवून सगळ्या गावाला प्रदर्शन आम्ही घालतो. पालखी राहते आणि तिथं रात्रभर कार्यक्रम राहते, गवळण वगैरे वगैरे. आणि विशेष म्हणजे
सगळ्या गावांना आम्ही पत्रिका पाठवतो की निमंत्रण म्हणून की आमच्या गावामध्ये या, तुम्ही तुमची कला सादर करा. आणि त्या जे कोणी गवळण भजन कोणी काही म्हणत असेल त्या रात्री म्हणजे आमच्या गावातला कोणी सहभाग घेत नाही, बाकीचे सगळे म्हणजे सहभाग घेतात पालखी सोहळ्यात, पालखी पौर्णिमा. हा आणि त्या दिवशी म्हणजे खूप मोठी पंगत राहते. आमचे दिवस गावामध्ये जवळपास 2 वाजता चालू होते, जवळपास तिला रात्री 8 वाजेपर्यंत पंगत राहते. जवळपास 4 ते 5 हजार लोक जेवून जातात. आणि पंचकृषी मधले जेवढे भजनी मंडळी आहेत ते आमच्या गावामध्ये दाखल होतात. आणि विशेष म्हणजे जे सार्वजनिक गणेशोत्सवाचा जी प्रथा आणली आहे, सुरुवात केली ती आणली जवळपास 1892 मध्ये. तर 1892च्या आधी आमच्या गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाचा तो त्याच्या अगोदरपासून, त्याच्या खूप वर्ष आधीपासून, म्हणजे टिळकांनी जेव्हा चालू केला त्याच्या अगोदरपासून, त्याच्या 200 वेळा तुम्ही म्हणले 400 जवळपास 400 वर्षापासून, तर त्याच्या अगोदर त्याच्या आधीपासूनच आमच्या गावापासून चालू झालं सार्वजनिक. आणि हे जे आहे हे दरवर्षी लोकमत सकाळ सारख्या पेपरांमध्ये बातमी हमखास राहते. म्हणजे आपल्या इथलच्या उत्सवांची. हो 3 दिवस किती, 3 का 4 दिवस, किती दिवस असतात? आता ते पालखी पौर्णिमा असते पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी, जेव्हा विसर्जन होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी. पण त्याच्या आधी 2-3 दिवस आधी कार्यक्रम होता, ललित होतं, गावामध्ये नाटकं होतात. तर नाटकामध्ये असं आहे की फक्त पुरुष मंडळीच सहभाग घेतात, ते स्त्रियांचे पण पात्र घेतात आणि यांचे पण पुरुषांचे. तर आणि ही जी नाटकाची जी प्रथा आहे याला पण जवळपास 125 वर्ष होत आले असतात. आणि आता पूर्वी तरी माईक वगैरे नव्हते, तर पूर्वी आणि जे काही नाटकं होते ते संध्याकाळीच व्हायचे 8-9च्या पुढं. तर लोक म्हणजे टेंबे तयार करायची पूर्वी लाकडांना ते हे लावून कपडा जाळून, आणि त्याच्यानंतर मग ते टेंबे जाळून नाटक तेव्हा व्हायचे. आता तरी समजा आता फॅसिलिटी झाल्यात, लाईट वगैरे, पण पूर्वी मग ते पेटी वगैरे टेंबे, मग थोडस आपलं स्टेज करायचं लाकडीचं कसं बांधून वगैरे, आणि ते 2-3 दिवस नाटक वगैरे व्हायचं. नाटक झाल्यानंतर मग पालखी पौर्णिमेचा कार्यक्रम असतो. ते नाटकामध्ये आपल्या गावातले सगळे लोक. आता हे जे युवा पिढी जी असते, युवा पिढी, तर ते सर्व मग त्याच्यामध्ये भाग घेतात गावातले सगळे. गावात आमच्या आजोबांनी पण केलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुमच्या आजोबांच्या काळापासून, त्यांच्या आधीपासून चालू आले. हो सगळे सहभाग घेतात सगळंच. म्हणजे आता जसे जसे पिढ्या म्हणजे जसं जसं आता वर्ष सरत चाललेत, ज्यांना आवड आहे नाटकाची ते सहभाग घेतात. बघून आपले ही मूर्ती आहे ना. आणि लक्ष्मीकांत बेर्डे त्यांची ज्या पत्नी आहेत अभिनेते, त्या पण आल्या होत्या इथं. एक गोष्ट आहे आमच्या वडिलांनी सांगितली होती की मंदिराची, की गावामध्येच असंच म्हणजे त्यांच्या जेव्हा ते युवा होते तेव्हा तर त्यांनी घरी गणपती बसवण्याचा प्रयत्न केला होता. कोणीतरी गावात म्हणजे कोणीतरी म्हणजे असं काय होईल की बाबा करून बघू. तर त्यांच्या इथे काहीतरी अभद्र काहीतरी घडलं होतं, काहीतरी साप वगैरे निघाला होता. तेव्हापासून सगळ्या गावकऱ्यांनी कानाला काहीच नको, म्हणजे जे आहे. आणि विशेष म्हणजे सर्व धर्म समभाव हे जे आपण फक्त म्हणतो, पण त्या दिवशी गावातले सगळ्याच धर्माचे लोक इथे येतात, सेवा करतात. म्हणजे स्वयंपाक बनवणं असेल किंवा वाढणं असेल, सगळे काम करतात. मुस्लिम असो, बौद्ध असो, कोणी असो, सगळे आपल्या गणपतींचं. हो. हे मंदिर पण हे पण हेमडपंथी मंदिरच आहे. वरचं पण यायचं काय म्हणतात त्याला आपण असतं. आणि हे पण आहे जे तुम्हाला मग दाखवलं, हे पण नागाचं. आणि हे वरचे पण सगळे जवळ सगळ्या मंदिर सारखंच आहे, पण हे महादेवशी मंदिरात पण आहे. देवीच्या मंदिर पण आहे, इथं पण आहे. ही आपली मूर्ती पहिली जी आपली आता ह्या मूर्तीला पण जवळपास 400 वर्ष होऊन 400 वर्ष पूर्वीची. म्हणजे
ठराविक सांगता येणार नाही, हा. पण 400 वर्ष पूर्वी त्याच्या अगोदर समजा. बाहेरून कमीत model कमी 400 तरी वर्षाची आहे. मंदिरं शक्यतो बाहेरून मॉडेल आहेत, पण आतून जुनं हा. ठेवणी हा. ती कायम बाहेरून समजा बाहेरून मॉडिफाय केली, पण आतून जे आहे जुने तेच. म्हणजे आता हा जो तुम्ही रस्ता बघताय, हा रस्ता थोडा अरुंद आहे इकडनं, आणि लोकांनी ठरवलं होतं की मंदिराचं आहे ना थोडस पलीकडे आपण हे करूया, ट्रान्सफर करू. हा. पण ते पुन्हा कोणाला असे स्वप्न पडले किंवा काय की बाबा मूर्ती नका हलवू म्हणून जागी. मूर्ती जागेची हलवू नका, हा, हा. मग त्याच्यामुळे मग तशीच ते- ठेवली आहे. हा, हा. फक्त मग इकडचा जो रस्ता तो बंदच झाला जवळ. अच्छा, अच्छा. हे फक्त- मग इथनं जे मोठे वाहन वगैरे ते येत नाहीत. ते दुसरीकडून हा, जातात. ते दुसरीकडून येत. आता हे हेमावती देवी हा. गावाचं नावच देवीच्या याच्यावर पडलेले. हा, हा. आता बऱ्याच वेळेस गावाचे जुने इतिहासकार आहे, म्हणजे बरेच महिना दीड महिना कोण ना कोणतरी येत असते. त्यांचं म्हणणं आहे की ह्या देवीचं हे नगर होतं, म्हणजे ही इथली राणी होती. आपलं आणि हे- हा, यांनी त्या जुन्या लढाया केल्या. इथून जवळ एक चारठा नावाचं गाव आहे. हा, चार. हा, तिथं पण म्हणजे आपल्याच गावात हे होते. इथली मुलगी ते दिली ती. अच्छा. त्यांचं काही युद्ध काय असं काही असेल, हा. इथल्या राजानं म्हणजे ह्या देवीच्या याच्यात जे कोण होतं ते, हा, हा. त्यांनी तिथं जवळपास पूर्ण जे काशीचे मंदिर आहेत ते चारठ्याला बांधलेली. अच्छा. ते प्रॉपर गावचे तिथले एक सर होते आमच्या गावात. त्यांचे मित्र इतिहास संशोधक होते, हा, सर आपले वाडेकर सर. हम्म. त्यांनी सांगितलं होतं की तिथं गावात जेवढे मंदिर आहेत हा. हेलसच्या खूण आहेत त्याच्यावर, म्हणजे इथल्या याने बांधलेले आहेत पूर्ण. अच्छा, अच्छा. आणि ते जवळपास मंदिर बारो एवढ्या चांगल्याच याच्या अवस्थेमध्ये चारठ्याला हा, हा. एकदम त्यांची चांगलं. व्यवस्थित आहे कसं? आणखीन व्यवस्थित. इथून जवळच आहे का आपल्या चारठ्याला 15 किलोमीटर आहे. 15 किलो. हा, पण हो. तिथं आता त्या लोकांनी जोपासलं असेल समजा त्याला व्यवस्थित. एवढं जोपासलेले आणि त्यांच्याकडे माहिती भरपूर आहे. अच्छा, हा, माहिती आहे हा, त्यांची. वाडेकर सर म्हणून ते आमच्या गावात इथं शाळेत शिक्षक होते. हा. त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी माहिती म्हणजे गावाची सांगितली ती वाडेकर सरनं भरपूर सांगितली. अच्छा, अच्छा. आपल्या हिरच गाव. हा, आणि मुसळे सर एक म्हणून होते, त्यांनी पण बऱ्यापैकी जुनं जे लिखाण हे जे केले हा, हा. जे बाहेरून आणले ते त्यांनी चांगले होते. अच्छा. पहिलं म्हणजे गावात असं आहे, पण आम्हालाच विसर पडला हा, हा. आहे गंज लक्ष नाही दिलं रोजचं कोणी ते समजा. काय- लक्ष नाही दिलं हा. कोणी. हा. पण म्हणजे जेवढं एखादा वेळेस बाहेर यायचं एखादा व्यक्ती हा. आणि जेवढं बाहेरून सांगायचं किंवा असं आहे किंवा हे एवढं मोठं आहे, हा, हा. त्यावेळेस कळायचं की यार आपण एक मोठ्या वारसा आपल्याला आहे, मोठा आहे. बरोबर आहे. हा. मोठा वारसा असूनही ते वारसा विसरलेला आहे, कुठे त्याला लेखी जास्त पुरावा नाहीये किंवा आहे तरी कोणाला माहिती नाही. आणि आता आपल्या याच्यामध्ये असं झालं की कोणाला काही गरज पडली नाही, बरं. आपण आपले काही घेणे देणे नाही कोणाला. म्हणजे गावामध्ये पण शिला खूप आहेत, त्याच्यावर हा. काहीतरी लिखाण हा. लिपी हा, याच्यामध्ये हा. मूर्त्या पण किती आहेत? हम्म. मूर्त्या पण भरपूर आहेत. मूर्ती मूर्त्या भरपूर भरपूर आहेत आहे. सगळे. तुम्ही पण म्हणले आता- जवळपास 50 एक मंदिर आहेत. हा, मंदिर भरपूर आहे. आता त्यात हेमाडपंथी मंदिर जवळपास एक चांगल्या स्थितीतले 10 एक मंदिर आहेत हेमाडपंथी हेमाडपंथी. जुनी. हा. आणि असे नवीन काही स्ट्रक्चर झाले किंवा काही जुने पडलेले ते हा. मंदिर वेगळे. अच्छा. आणि आता महादेव जवळपास एक 6 ते 7 पिंडी आहेत महादेव चांगले मोठमोठे आपल्या गावात गावामध्ये. मंदिर हा. 2 येतात गणपती मंदिर. शेतातलं हा. पूर्वेला आहे ना हा. गणपती मंदिर सेम मूर्ती आहे. अच्छा. हो, अशी सेम मूर्ती आहे तिथं. आणि फक्त गणपती मंदिर पण 2 गणपती आहेत. मंदिरच हा का? ते पण 2 आहेत आपल्या गावात. आणि ती मूर्ती आहे महादेवाची, त्यापेक्षा मोठी मूर्ती आहे म्हणाली हा का? शेतामध्ये. अच्छा. आणि आता विशेष पिंड. एक गोष्ट एक विशेष गोष्ट अशी म्हणजे आमच्या तरी निदर्शनात आतापर्यंत आली हा. की नाव फक्त देवीच्या मूर्त्या आल्या, हा. बाकी गणपती गणपती नाव नाही, महादेव कोणतंच नाव नाही. आता महादेव आहेत भरपूर, हा. पण नाव नाव नाही पण कोणाचं. विशेष विशेष. नाहीये. हा, कोणतं हा. महादेव नाव आहे बघा इथं. हेमावती देवी, हा. कालिंका कालिंका देवी, देवी. इकडे एक तुम्हाला सांगितलं होतं पद्मावती देवी. हा, बरोबर. देवीला नाव आहेत हा, फक्त. हा. पण बाकीचे ज्या मूर्ती आहेत हा. मारुतीचे महादेव असो, जेवढं मोठं मंदिर असेल त्याला सुद्धा महादेवाचं नाव नाही आहे. नाव नाही अजिबात नाही, कोणचंच नाव नाही. आता गणपतीचं पण आता आता गणपतीचं एवढं मोठं म्हणजे- पण कोणचं नाव नाही स्पेशल. हा, हा. आमच्या तालुक्यामध्ये खूप प्रसिद्ध गणपतीचं गणपती. मंदिर आहे, असं नाव नाही कोणचं. विशेष नाव नाही असं. अच्छा. प्रत्येकाचं बघा आता महादेव जवळपास एक 7-8 महादेव आहेत. कोणाच्याच महादेवाला नाव नाही, ते रानभाऊ नाव हा, हा. तसेच फक्त देवीला नाव प्रॉपर आहेत. हा. ह्या तिन्ही पण देवी आहेत, तिन्ही देवीला प्रॉपर नाव आहेत आणि ते नाव पण तेवढेच ऐतिहासिक नाव आहे. हा, हा. आता तिकडे ती पद्मावती देवी म्हणतात, तिकडे भरपूर मोठी आहे. हम्म, तिथं पण असंच एक मस्त तळगिळ्या टाईप आहे, हम्म, तिथं पण महादेवाची मोठी हे एक पिंड आहे. हम्म. अच्छा.
तर मग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काही आपल्याला उद्देश म्हणजे कोणाला सरकारला काही आव्हान करायचे काही असं वाटतं का तुम्हाला? आव्हान म्हणजे शिलालेख आहेत बरेच यातली आता जे जाणकार लोक आहेत ते त्याची चांगल्या प्रकारे इतिहासाची हे करू शकतात. जे अभ्यास किंवा आता बऱ्याच जणाला काही नाणी सापडतात किंवा हे सापडतात, ती नाणी एक सरकार जमा होत यासाठी जुना इतिहास काय आपल्या गावाचा, जी आपली जुनी नाणी सापडलेली आहेत, काही तांब्या पितळाची नाणी सापडलेली आहेत, काही चांदीची नाणी सापडलेली आहेत, त्याच्यावरून गावाचा ऐतिहासिक संदर्भ उजेडात येऊ शकतो. जे बरेच गावात असतील, बऱ्याच जणांकडे असतील किंवा पुन्हा बऱ्याच वेळेस सापडतात, ती जर कलेक्ट झाली तर गावाचा संदर्भ वेगळा लागला जाईल. कोण्या काळातले यादवकालीन गावे का त्या आधीच किंवा गावाचं कोणी आहे कोण मेन, नाण्यावरून कालखंड बऱ्यापैकी नाण्यावरून तरी समजा टाइमलाईन किंवा आता जी दगड आहेत माझं जशी दाखवले की दगड खूप सारे शेतामध्ये पडलेले आहेत, त्यांचा एक कालावधी जो ठरवला जातो की कार्बन डेटिंग वगैरे करून, तर त्या गाव म्हणजे त्या दगडांपासून गावाचा इतिहास काय तरी एक सगळ्यांना कळेल. आणि काय होईल परत सगळ्या माहिती झाल्या लोकांनंतर विकास पण वाढत आपल्या गावात, लोकांचं येणं जाणं वाढणं असं. हो, ऐतिहासिक स्थळ आहेत पण नेमकं त्याचं महत्व काय माहितीच नाही. विरगळ आतापर्यंत आम्हाला माहिती नव्हती. आम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहिला, हा व्हिडिओ आपल्या गावात सेम तशीच शिळे, मग विरगळ बाबा ते माहितीच नव्हतं. आतापर्यंत आम्ही पोळ्याला नारळ फोडायला जायचो, मारुतीला जो सिंदूर लावतो त्या लावायचा, नारळ फोडायचं निघायचं, काय आहे पण काय माहिती नाही. आणि सतीचं ते तुम्हाला एक दाखवलं, सतीचं एक हे होतं मंदिर होतं, ते पडलं आता पूर्ण, पण ते आहे म्हणून आहे, नाव आहे म्हणून माहिती आहे, पण असं ऐतिहासिक संदर्भ त्याचा काय किंवा कोण्या कालखंडात झालेले आहेत, कारण असं जवळपास पुढेच नाही. जर याची माहिती झाली तर याचा संदर्भ इतिहासात नेमका निश्चित कालावधी कळून जाईल, कोणत्या शतकात होती किंवा कोणत्या राजाच्या कालावधीमध्ये होती, एखादा राजा होता किंवा त्याचा सेनापती होता किंवा ऐतिहासिक बाजारपेठ होती, काही ना तरी माहिती अशी समोर यायला पाहिजे गावाची. बरोबर, म्हणजे लोकांचं लक्ष पण इतिहास भरपूर मोठा आपल्या गावांचा, एवढ्या मूर्त्या वगैरे प्रत्येक ठिकाणी मूर्त्या भेटतात. पण आपण म्हणतो की हेमाडपंथी जी शैली ती जो आपली इथून सुरू झालेली म्हणतो ते इथं येणं गरजेचं समजा, लोकांची नजर पडणं संदर्भ लागत नाही. जर आता काही नाणे हे जर पूर्ण शिलालेख सापडला त्यावरून जर संदर्भ लागला तर मग एक वेगळा संदर्भ त्याला लागू शकतो की बाबा ह्या संदर्भात हे गाव ह्या याच्यात होतं किंवा ह्या राज्याच्या कालखंडातील हे गाव आहे. आणि तसं जर लागलं तर येणारं पर्यटनही वाढेल. आणि जे आम्ही आहेत आम्ही त्या कोण्या शिलावर लक्ष नाही, कशावर लक्ष नाही, जर पर्यटक किंवा लोक अभ्यासू लोक जर यायले तर त्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे ठेवली जाईल. म्हणजे पुढं मूर्ती एका कडीला पडलेली, आसन एका कडीला पडलेली, जर तो व्यवस्थित झाला तर ते आसन एका जागेवर, मूर्ती एका जागेवर, व्यवस्थित त्याची देखभाल व्यवस्थित होईल. आणि लोकांचा दृष्टिकोन पण बदलून असं झालं की मूर्त्या खूप साऱ्या आहेत आणि ते इकडे तिकडे पडल्यात, तर त्याच्यामुळे ना लोकांना किंमत राहिली नाही. बरोबर, आता हे फक्त ज्या तुम्ही बघितल्यात त्या आता ह्या जमा करून आणल्यात की कुठं पडलेल्या त्यामुळे त्या दिसत आहेत. सध्या 4-5 वर्षी त्या पण नव्हत्या कुठं करून त्या नदीमध्ये असतील, नाही तर एखाद्या वाटेला पडलेली असेल, म्हणजे लोकांना त्याची किंमत राहिली नाही की हा चला मूर्त्या आहेत पडलेल्या आहेत, कधीच्या आहेत, त्याचा कोणी इतिहास जाणून घ्यायचं काय. म्हणजे लोकांना ते असं झालं ना की बाबा रोजच मरत असं, आणि मूर्त्या एवढ्यात की मग आता त्या किती जमा करणार. आणि कोणाची अशी इच्छा पण नाही जागी झाली की आपण बघू याचे संग्रह करायला गेलं त्या जागेचं आणि ठिकाणाचं ते अस्तित्व मिटल ना. मामा भाजीची मूर्ती आहे, तिथं वट्टा होता, सर्व गोष्टी होत्या, पण त्या जर उचलून कुठेतरी आपण संग्रह केला जागेचं अस्तित्व मिटायला ना. बरोबर, ते पण जागेचं कमीत कमी जे इतिहास संशोधक वगैरे जे आहेत ना आपल्या अभ्यासात जे आहेत ना त्यांनी येऊन ते कमीत कमी कळायला तर पाहिजे. आपण भग्न मूर्तीत काय आता बऱ्याच त्या भग्न मूर्ती तर अशा झाल्या नाही, कोणतरी परकीय आक्रमणाकरच त्या फोडलेल्या मूर्ती ऑटोमॅटिक फुटणार नाही. बरोबर, तिला काहीतरी दगड किंवा काय मारून फोडलेल्या मूर्ती, पण त्या मूर्त्या कलेक्ट करून एका जागा ठेवू शकतो. म्हणजे आता काय ऐतिहासिक मूर्त्या समजा आपण मामा भाषे मूर्ती पाहिजे ती आपण हलू शकतो, ती जागा ठेवू शकतो. बाकीच्या मूर्त्या आपण एका जागेवर महादेव मंदिरात एका मंदिरात कलेक्ट करू शकतो. भरपूर जवळपास 100 मूर्ती आपण महादेवच्या मंदिरात जमा करू शकतो. बरोबर, कमीत कमी 100 मूर्ती कमी जास्तच होतील, कारण की आपण जेवढे वाढले त्याच 100 होऊ लागले. राऊंड आहे आणि कोणत्या तरी असं छोटा वट्टा करू शकतो, ती एक मूर्ती करू शकतो. आणि जर संदर्भ लागला, मूर्तीचा संदर्भ लागला, इतिहास संशोधन लागला, आपण त्याला एक पाठी लावू शकतो, ही मूर्ती
आहे या काळची होय, एक हिच्यावर- छोटं आपलं काहीतरी हा, त्याच्यावर त्याच्यात आपण तुम्हाला खाली पाहिलं की मूर्तीच्या खाली प्रत्येकाचे वेगवेगळं स्ट्रक्चर हो, आहे. बरोबर. ही याची असू शकते, ही त्यांची असू शकते, यांचं असं बसलेले आहेत. ते पूर्ण त्याची एक योजनाक्रम लागू शकतो मूर्तीचा एका सोयीने. बरोबर. जसं म्युझियम मध्ये पाहिलं हा, जातो, museum. एका सोयीने सुरुवात केली की शेवटपर्यंत त्याच्या मूर्तीची माहिती खाली, बरोबर. वरती मूर्ती, हा संदर्भ चांगल्या प्रकारे लागू शकतो. नमस्कार, आदित्य उगले ब्लॉग्स या चॅनलच्या माध्यमातून जे आमच्या गावाचा इतिहास जो दडलेला होता या चॅनलला दाखवला. याला आम्हाला चांगलं वाटलं आणि या चॅनलच्या मार्फत जे इतिहासकार जाणकार लोक आहेत त्यांनी येऊन यांची दखल घ्यावी आणि याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो की हे आमच्यासाठी आमच्या गावात आले तर यांचंही खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि यांच्यामध्ये इंस्टाग्रामवरती जालनाकर वैभव म्हणून यांचं इंस्टाग्रामवरती इंस्टा आयडी आहे. त्यांनाही फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि यांच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुमच्याही कोण्या गावामध्ये जर असे काही ऐतिहासिक नोंद असेल तर यांना कळवा, हे येतील आणि तुमच्या याच्यावर ब्लॉग बनवतील. हेच सांगणं आहे आमचं. धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत आम्ही जालना जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी गेलो, पण असं ठिकाण आम्हाला काही सापडलं नाही की एवढ्या मूर्त्या, एवढे मंदिर आणि खूप प्राचीन आहे. भरपूर बाकी राहिली, अजून तर भरपूर बाकी आहे. आमचा दिवस गेला तरी पण अजून इनकम्प्लीट आहे. 50% पण नसेल झालं. 50% तर या मंदिराहून या गावाचा इतिहास कळतो आणि जालन्यामध्ये सगळ्यात प्राचीन गाव असू शकतंय आणि आता खूप म्हणजे प्रसिद्ध नाही त्याच्यामुळे मागास राहिलेलं आहे थोडं. तर चॅनलच्या माध्यमातून सांगायचं एवढंच आहे की दुसरे काढण्यापेक्षा इथून पुढे तर डेव्हलपमेंटचा विषय अलग राहिला, पण आतापर्यंत जे पण मंदिर आपण पाहत आहे त्याला प्रिझर्व केलं पाहिजे किंवा रिनोव्हेट केलं पाहिजे. सरकारने तेवढं लक्ष द्यायला पाहिजे. या गावावर जास्त लक्ष टाकणं गरज आहे. हा, तेच कारण की एवढ्या मूर्त्या वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आपण म्हणतो ते हेमाडपंथी शैलीची पण इथून सुरुवात झाली, त्याच्यामुळे या गावाकडे जास्त लक्ष देणंच गरजेचं आहे. कारण की एका गावामध्ये एवढे 50 मंदिर असणं शक्य नाही. कारण लईतले 2 मंदिर असतं, एक मारुतीचं आपलं सगळीकडे असतं, एखादं याचं महादेवाचं. पण असे एवढे हेमाडपंथी 4-5 मंदिर म्हणले, गावाचं काही ना काहीतरी मोठा इतिहास असायला पाहिजे. 4 मंदिर तर फक्त इथं गावामध्ये आणि गावाच्या परिसरामध्ये हेमाडपंथी दुसरे अजून बाकीच आहेत भरपूर, जे आपण कव्हर केलेच नाही. हा, ते केले नाही आपण. तेवढे फक्त 4-5 जे मेन होते तेवढे केले. चालतं, धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हिलस या गावाची सविस्तर माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल समस्त गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूत आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.